परभणीत आरक्षण उपवर्गीकरणाच्या अध्यादेशाविरोधात जून 17 रोजी महामोर्चा. परभणी. अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भातील अध्यादेशाच्या विरोधात जून 17 रोजी परभणीत भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. दिनांक 17 जून रोजी परभणी शहरामध्ये जो भव्य स्वरूपाचा मोर्चा निघणार आहे त्याची भूमिका आताच आम्ही विशद केलेली आहे. एससी प्रवर्गामध्ये वर्गीकरण करण्याचा महाराष्ट्र शासन विचार करीत आहे. तो विचार त्यांनी करू नये आणि ज्या स्थितीमध्ये 59 जाती एससी प्रवर्गामध्ये जशा आहेत त्या तशाच राहू द्याव्यात. कुठल्याही प्रकारे बद्दर समितीच्या अहवालाचा विचार होऊ नये. बार्टीने जी चूक केलेली आहे परत ती होऊ नये आणि बद्दर समितीने हा अहवाल समाजापर्यंत लोकांपर्यंत आलाच नाही, कुठेही सर्वे झाला नाही, विचारपूस करायला कोणीही खालच्या माणसापर्यंत आलं नाही. त्यामुळे हा एकांगी अहवाल आहे असं आम्ही मानतो. तेव्हा त्यासाठी म्हणून 17 जून रोजी 2026ला शनिवार बाजारमधून आता जाहीर केल्याप्रमाणे परभणी जिल्ह्यामधला मोर्चा आहे. शहरापुरता नाही तर जिल्ह्यातले सर्व तालुके, ग्रामीण भागातील लोक, या विचाराला मानणारे सर्व यात सहभागी होणार आहेत आणि अत्यंत शांततेनं सनदशीर मार्गाने कायदेशीर सर्व प्रशासनाच्या परवानग्या घेऊन रीतसर हा मोर्चा आपल्या शहरामध्ये निघणार आहेत. यापूर्वी बरेच मोर्चे आपल्या शहरामध्ये झालेले आहेत आणि परभणीच्या मोर्चाबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा सर्व समाजातील सर्व घटकांनी, महिला, उपासक, तरुण, कार्यकर्ते सर्वांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आणि मोर्चा यशस्वी करून शासनाला हे आपण दाखवून द्यावं की वर्गीकरण केल्यानंतर काय गंभीर परिणाम भविष्यामध्ये होतील. यासाठी शासनाने सतर्क राहावं आणि हे उपवर्गीकरण करू नये यासाठी हा मोर्चा संदेश देणार आहे. आपण सर्वांनी या मोर्चाला योग्य आणि चांगल्या प्रकारे प्रसिद्धी द्यावी आणि सर्व समाजाने या मोर्चात सहभागी व्हावं. धन्यवाद. आनंदराज आंबेडकर हे या मोर्चामध्ये नेतृत्व करणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा निघणार आहे. हे अगोदरच जाहीर झालेलं आहे. तेव्हा परत सांगतो, आनंदराज आंबेडकर या मोर्चाचे प्रमुख असतात. आमच्या या मोर्चामध्ये मुस्लिम समाजाचा सुद्धा सहभाग राहणार आहे. मौलाना रफिउद्दीन साहेब यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे आणि ते आमचे सर्व मुस्लिम बांधव या मोर्चामध्ये आमच्यासोबत आमच्या खांद्याला खांदा लावून या मोर्चामध्ये सहभागी होणार.